नमस्कार मंडळी, मी सोमनाथ आणि सोमनाथ रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत साकरूचे असे गोड चिप्स. त्याच्यात आपण गूळ, इलायची टाकून बनवणार आहोत. चला मग आपण आता बनवायला सुरुवात करू. या ठिकाणी पाहू शकता 250 ते 250 ग्रॅमच्या आसपास मी या ठिकाणी साकरू घेतलेले आहेत. साकरूचे आपल्याला बारीक बारीक जे आहेत या पद्धतीत आपल्याला पूर्ण पीस करून घ्यायचे. साधारण आपण वेफर्स बनवतो त्या आकाराचे आपण या ठिकाणी साकरूचे चिप्स बनवून घेतलेले आहेत. आपण यांना आता धुवून घेतलेले आहेत कमीत कमी 2 पाण्याने. चला मग आपण आता यांना बनवायला सुरुवात करू. गॅस चालू केला, कढई ठेवली. कढईमध्ये आपल्याला आहे ना तूप टाकायचे. तूप साधारण मी या ठिकाणी पाहू शकता साधारण 2 चमचे तूप येईल एवढं तूप या ठिकाणी मी टाकलेलं आहे. तूप चांगलं गरम झाल्यानंतर आपले जे साकरूचे चिप्स बनवलेले आहेत ते आपण कढईमध्ये ॲड केलेले आहेत. ते ॲड केल्यानंतर याला आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचे. म्हणजे कमीत कमी साधारण आपल्याला हे 70 ते 75% चांगले शिजून घ्यायचे. आता आपण यांना झाकून देऊ 7 ते 8 मिनिटं. तोपर्यंत आपण आता गूळ किसून घेणार आहोत. गूळ मी साधारण अर्धी वाटीचा आसपास घेतलेला आहे. आता 7 ते 8 मिनिटं झालेले आहेत. आपण एक वेळेस यांना चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये गूळ टाकणार आहोत. गूळ टाकल्यानंतर आपण याला आता चांगलं असं मिक्स करून घेऊ. मिक्स करता करता आपला गुळचा पूर्ण असं पाक होईल या पद्धतीत आपल्याला पूर्ण असं मिक्स करून घ्यायचे. आता तुम्ही पाहू शकता वरून आपण आता थोडीशी 2 इलायची टाकलेली आहेत, बारीक कुटलेली मी. टाकल्यानंतर याला पण आपण आता मिक्स करून घेऊ. चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय. हे मिक्स झाल्यानंतर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. पाहू शकता तुम्ही. तर मंडळी, तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.